तुम्हाला लवकरच। राणी कवाच खोटं बोलत नाही, कळलं ना? ए चमचा, आधी पैसे देन मग बोल। काय हो गाजा भाऊ, गोट्या नको ना आधी लागू त्यांच्या। चल मला फॅक्टरीत जायला उशीर होतोय। शिफ्टला तर अजून वेळ आहे, मग ही इतके लवकर कशी काय निघाली? तुम्हाला समद्यांना तुमचं पैसे मिळावं म्हणून। म्हणजे राणीनं तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला माहित नाही। तुमचा पगार मिळावा म्हणून इंद्रा सरांनी तिला आठवडाभर साफसफाईचं काम करायची शिक्षा दिली आणि राणीनं ती मान्य पण केली, म्हणून आपल्याला सगळ्यांना पगार मिळणार आहे, कळलं का? काय? होय, पण तुम्हाला काय फरक पडतो? तुमचं चालू दे आपलं टोमणं देणं। चल रे। ए काय बघत बसलाय? चला। कुठं ठेवली सायकलची चावी काय कळना झाले। नेमकं कामाच्या टायमालाच काहीतरी विसरतं आणि परत कामाला उशीर होतो। कुठं बरं ठेवली? इथं आहे का? अगं तुझ्याकडे कुठं आली? मीच लपवून ठेवली होती। बरं आण दे लवकर दे। नाही मिळायची। मला आधी खरं खरं सांगा, तुम्ही राणीच्या लग्नाचं खरंच मनावर घेतलंय का मला उगाच येडी बनवताय? अगं असं काय म्हणते सुरेखा? अगं राणीचं लगीन व्हावं असं मला बी वाटतं। अगं मी बाप आहे तिचा। हो ना, मग लग्नासाठी एक पोरगा लागतो, तो बघायला कुठं सुरुवात केली तुम्ही? राणी इतक्यात लग्न करणार नाही, ते पण हिच्या काळजीपोटी। आता हिला कसं सांगू मी? काय झालं? राणी नाही म्हणते का लग्नाला? अहो काय विचारते मी? तुमची आणि तुमच्या लेकीची काही खिचडी तर शिजत नाही ना? मला सगळं खरं खरं सांगा। अगं नाही तसं काय सुद्धा नाही। अगं मी पण स्थळ शोधतोच की। अगं माझ्या कामातल्या समध्या लोकांना सांगितले, चांगलं स्थळ असेल तर मला सांगा म्हणून। होय ना? अहो त्याला तिच्या पाहुण्यांना किती दिवस झालं फोटो पाठवून, पण त्यांचा बी फोन नाही आला। काय त्यांना पण विचारा। होय विचारतो। बरं आण लवकर, चावी जाऊ दे मला। आता देते चावी, पण आतापर्यंत काय करायला जमलं नाही तुम्हाला। आता ही तरी करा, त्यांच्या मागं लागा आणि त्यांच्या जर मनात नसेल ना तर दुसरी जागा शोधा। आता तरी हातपाय हलवा जरा। आता कामावर गेलो का नाही, पहिलं तीच बघतो बघ। चल ये तुम्ही, मला उशीर होतोय। तुम्ही राणीसाठी जागा बघा नाहीतर नका बघू, पण मी काय आता राणीचं लगीन लावल्या बघा शांत बसणार नाही। राणी, अगं ऐक की राणी, एक मिनिट